नमस्कार. आज आपण ताटी या विषयावर बोलणार आहोत. आपण कसे आहात सगळे? छान ना. आज मी वेगळा विषय घेतला आहे जरा, ताटी. आता ताटी म्हणजे काय, तर आपण एक संत ज्ञानेश्वर हा एक पिक्चर होता, मराठी पिक्चर. आणि त्या पिक्चरमध्ये आपली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांना म्हणते, जेव्हा त्यांना राग वगैरे येतो, खूप राग येतो आणि ते आतून दार वगैरे लावून घेतात आतमध्ये. खूप म्हणजे जननिंदेला ते कंटाळले होते, त्यांना ते सहन होत नव्हतं, दार लावलं होतं त्यांनी. म्हणून छोटीशी मुक्ताई त्यांना म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काम क्रोध मागे सारा. आता हे सगळं ही लहान मुक्ताई ज्ञानेश्वरांना सांगते आणि तो जो अभंग आहे त्या पिक्चरमध्ये आहे. ते ताटी उघडा म्हणजे तेव्हा ते घर एक दाखवलेले, ते दार उघडा तुम्ही, असा अर्थ. तेव्हा म्हणजे आपण लहान असताना प्रत्येकाला त्याचा अर्थ तो तेवढाच माहिती आहे की दार, ताटी म्हणजे दार. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये. आता हा प्रसंग पाहताना ताटी हा शब्द त्या अभंगामध्ये आलेला आहे. तर आता ताटी म्हणजे काय आहे, तर ताटी म्हणजे ती ज्ञानेश्वर महाराजांनी आतून लावलेली आहे. आतून लावली म्हणजे काय केली की त्यांची जी विचारांची झेप होती, हे प्रत्येकाला करता येत नाही. ज्ञानेश्वर माऊली हे वेगळ्या विचारांचे होते, त्यांची विचारांची झेप वेगळी होती, उच्च स्तराची होती त्यांची. आणि त्यांनी काय केलं होतं की आतून स्वतःला काही काळ बंद ठेवलं होतं. काय केलं होतं त्यांनी की आतमधल्या विचारांना त्यांनी शांत केलं होतं, बाहेरचे विचार आतमध्ये येऊ देत नव्हते. म्हणजे कितीही बाहेर आवाज आला, कोणी हाक मारली, दंगा असेल, आरडाओरडा होत असेल, तरी त्याचा आवाज मात्र आतमध्ये येता कामा नये. अशी ही ताटी, अशी त्यांना ती करून घेता आली, कारण त्यांना त्यांच्या मनाला आतून विचार थांबवायचे होते आणि त्यांनाच ते शक्य झाले. काही काळापुरते त्यांनी विचार थांबवले आणि आतून त्यांनी थांबवल्यानंतर ती ताटी जी आहे म्हणजे ती कडी झाली. विचारांना त्यांनी कडी लावली, बाहेरचे विचारच येऊ दिले नाही आणि आपले मनातले जे विचार आहेत ते शांत केले आणि ती झाली त्यांची विरक्तपणाची कडी. एक विरक्तपणा त्यांना त्या काही काळापुरता आला, एक समाधी त्यांनी त्या विचाराची लावली, आतून समाधीस्थ झाले ते. तर हे कसं ते माऊलींना शक्य झालं? का शक्य झालं? तर कारण त्यांच्या विचारांची झेपच तेवढी होती, त्यांच्या विचारांची अध्यात्माची झेप होती, उच्च स्तराची झेप होती आणि ती झेप त्यांनी नियंत्रणात ठेवली होती. आपण फार वेगळे आहोत, आपल्याला हे करायला खूप अवघड जातं, आपण खूप विचार करतो याच्यावर. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी अनेक गोष्टी घडतात, त्याच्यावर अनेक वेळा आपण विचार करतो, कधी आपल्याला राग येतो. पण आपण तसं करण्याचा प्रयत्न करूयात. फार होणार नाही पण थोडा तरी आपण करूयात, कारण हे खूप अवघड आहे. पण काय झालं की आपल्याला सुद्धा काही काळ म्हणजे आपल्याला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा समाजाला काही काळ दूर ठेवलं होतं, कारण ते विचार त्यांच्याशी असे जमत नव्हते. कधी खूप विचार करायचे काही गोष्टी. तसं आपण आपल्यासुद्धा विचारांच्या वेळेसुद्धा काही वेळा नात्यांनासुद्धा आपण जरा थोडंसं दूर ठेवायचं, लांब ठेवायचं, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. अशा प्रकारे ते विचारांना कसं आपण मुरड घालायची, आपल्याला राग येऊ देता कामा नये वगैरे, थोडासा विचार करता आला पाहिजे, थोडासा विवेक पाहिजे आपल्याकडे. आणि मग काही काळापुरते ते विचार आपण थोडेसे थांबवायचे. म्हणून ती ताटी म्हणजे काय, तर काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सगळे तात्पुरते बाजूला ठेवायचे आणि आपल्या मनाची शांती आपण मिळवायची, ही आतमधून मिळवायची. कोणाशी वैर नाही आहे, कोणाशी दुस्वास नाही आहे, या गोष्टी मात्र आपल्याला त्या खूप सांभाळून कराव्या लागतात. कोणाशी स्पर्धा नाही आहे. मग हे कसं अंतर ठेवून ही ताटी कशी आपल्याला घट्ट करायची आतून, तर ते आपण थोडंसं मनाला आपल्या विचार करायला पाहिजे की आपण आपल्या मनामध्ये जे विचार असतात ना, ते विचार शांत करण्याचा प्रयत्न करायचा आपल्यासाठी. आपण आपल्या स्वतःसाठी करायचं हे सगळं. बाहेरच्या समाजाला किंवा ज्यांना कोणाला
जसं वागायचं ना तसं वागू द्यायचं, पण आपले विचार आपल्याजवळ शांतपणे कसं करता येईल ती आपण विचारांची, आपण म्हणतो ना एक प्रकारची विचार आपले शांत करायचे मनातले, निर्विकार असे विचार करायचे. मग आपल्याला तो आवाजसुद्धा कोणाचा येता कामा नये, आपल्याला फक्त आपल्या आत्मारामाचा आवाज यायला पाहिजे. तसा तो ज्ञानेश्वर माऊलींना आला होता. त्यांची गोष्टच निराळी, त्यांची विचारांची झेपच वेगळी. ते अध्यात्मवादी होते, त्यांना सद्गुरूंचा आशीर्वाद होता आणि या गोष्टी त्यामुळे त्या शक्य झाल्या. आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की एक दैवी शक्ती ती असतेच. मग आपल्या आयुष्यामध्ये ही मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वरांना सुद्धा जाणवलं की माझी छोटी मुक्ताई मला हाका मारते, तर आपण आता जरा त्या विचारातून बाहेर यायला पाहिजे आणि दार उघडायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्या विचारातून बाहेर आले आणि दार उघडलं. कारण हा सगळा जो आहे ना मायारूपी संसार आहे आणि या संसारामध्ये षड्विकार असतात. आणि या षड्विकारांना म्हणजे ह्या ताटीला, षड्विकारांच्या या ताटीला सुद्धा सद्गुरूंचा जर सहवास असेल तर सद्गुरूंचा सहवास आपल्याला तो घडावा लागतो. आणि त्यांच्या त्या विचारांच्या चावीने आपल्याला ते हृदयस्थ झालेलं ज्ञानरूपी ईश्वर किंवा त्याचं ते सहवास आपल्याला आणखीन तो घडावा लागतो तसा तो. आणि अशा या चावीने जर दार उघडलं, ताटी उघडली, तर आपलं मन नेहमी शांत राहतं आणि त्या षड्विकारापासून आपण दूर राहतो. केव्हाही विचार करा तुम्ही की षड्विकार हे आपल्या जीवनामध्ये किती एक प्रकारचं म्हणतो ना वैचारिक जे वादळ असतं ना ते निर्माण करत असतं. म्हणून षड्विकारांच्या या ताटीला सुद्धा आपल्याला सद्गुरूंच्या सहवासाची गरज असते. का गरज असते? कारण आपण त्यांच्या विचाराप्रमाणे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालत असतो, पुढे जात असतो. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि म्हणून ही ताटी आपल्याला उघडता येते. ताटी म्हणजे आपले विचार हे चांगले होत असतात. ते एक विरक्तपणाची कडी सांगितली आहे त्यांनी त्याच्यामध्ये. आता चांगदेव महाराजांचं उदाहरण घ्यायचं झालं तर चांगदेव महाराज हे योगसिद्धीचा त्यांना एक गर्व झाला होता. आणि हा योगसिद्धीचा गर्व कसा बाजूला करायचा हे फक्त मुक्ताईलाच माहिती आहे. मुक्ताई खूप लहान होते, परंतु मुक्ताईंनी सुद्धा चांगदेवांना काही गोष्टी खूप छान सांगितल्या. चांगदेव महाराजांनी सुद्धा मुक्ताईला सद्गुरू करून घेतलं लहान वयात असून देखील. म्हणजे बघा ना, म्हणजे चांगदेवसुद्धा खूप वयाने मोठे होते तसे, परंतु मुक्ताई ही म्हणतो ना की ज्ञानाने मोठी होती, विचाराने मोठी होती आणि उपदेश करायची. त्यामुळे तिला चांगदेव महाराजांनी गुरु करून घेतलं. आणि मग अशा या बंदिस्त करून घेतलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना मुक्ताईने सांगितलं की तुमची आता ही ताटी उघडा, मी तुम्हाला उपदेश करते. आणि समाजासाठी जर काही हे म्हणून हे ताटीचे अभंग वेगळे आहेत, ताटीचे अभंग केलेले आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीला न हारता, परिस्थितीसमोर न हारता, परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि लोकांची काय समाजामध्ये जननिंदा होते, ते काय म्हणतील त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याचा विचार तुम्ही न करता आपणच सर्व म्हणजे ते आपण म्हणतो ना ब्रह्म सर्वदेशी, हा मुक्ताईचा उपदेश ज्ञानेश्वर माऊलींना होता. आणि उपदेश हा सकारात्मक होता. समाजासाठी आपल्याला कार्य करायचं आहे, सकारात्मक विचार ठेवा असं जेव्हा मुक्ताईने सांगितलं, मग त्यातून ते ताटीचे अभंग निर्माण झाले. प्रत्येक ताटीच्या अभंगामध्ये त्यांनी उपदेश केलेला आहे आणि तो अभंग खूप छान आहे. कधीतरी वाचण्यामध्ये तुमच्या आले तर निश्चितच तुम्ही वाचा. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे बघा किती ज्ञानेश्वरी किती छान आहे, तुम्ही वाचा. रोज एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं. तर ज्ञानेश्वरी वाचा. हरिपाठ आहेत, पसायदान आहे. पसायदान हे तर ज्ञानेश्वर माऊलींनी समाजासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वागत ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. म्हणजे आजपर्यंत मी हे जे काही वागयज्ञ केलेलं आहे, आता या विश्वासाठी, आता विश्वात्मके देवे या विश्वासासाठी हे पसायदान मी केलेलं आहे. माझा वागयज्ञ पूर्ण झालेला आहे. तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. मग संतोषपूर्ण, आनंदपूर्ण हे काम माझं पूर्ण झालेलं आहे, तर मला तुम्ही प्रसाद द्या
असं हे पसायदान समाजासाठी त्यांनी मागितलं. पसायदान स्वतःसाठी नाही, तर पूर्ण समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलेलं आहे. आणि ही आपली अध्यात्मशास्त्रातली मिळालेली अमूल्य अशी देणगी आहे. आणि या देणगीला, या प्रसादाला आपण नमस्कार करूयात आणि याप्रमाणे समाजातील सर्व व्यक्तींना जसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये एक प्रसाद मागितला, तसा हा प्रसाद आपण आज या निमित्ताने मागूयात की विश्वशांती किंवा चांगले विचार सगळ्यांच्या मनामध्ये येऊ दे आणि त्यांची जास्तीत जास्त उन्नती होऊ दे, यश मिळू दे. आणि आज मी माझ्या वाणीला इथे विराम देते. श्रीराम श्रीराम. पुढील आपण भागामध्ये नवीन विषय घेऊया. आज मी माझ्या वाणीला विराम देते.